महाराष्ट्रातील नेमक्या ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या आणि त्या निवडणुकांच्या प्रचारादरम्यान ठाकरे बंधूंकडून मराठी भाषा व मराठी भाषेचा अजेंडा मोठ्या प्रमाणात राबविण्यात आलेला होता। मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी त्यांच्याकडून मराठी भाषेसाठी मोठं आंदोलन उभं करण्यात आलं होतं। परंतु आता प्रश्न हा उभा राहायला लागलाय की ठाकरे बंधूंच्या मते नेमकं मराठी कोण आहे किंवा मग त्यांच्या मते नेमकं मराठी म्हणून कोणासाठी आपण उभं राहायचं। कारण मित्रांनो, एका बौद्ध समाजाच्या तरुणाला ज्या थेट एका उत्तर भारतीय व्यक्तीकडनं जातीवाचक शिवीगाळ करत त्याला मारहाण करण्यात आली। हे प्रकरण घडलं आणि त्यानंतर वंचित बहुजन आघाडीकडनं आवाज उठविण्यात आला। अक्षरशः त्याच्या ऑफिसमध्ये घुसून ऑफिसची तोडफोड करण्यात आली। परंतु नेहमी आम्ही मराठी लोकांसाठी उभे राहतो, मराठी भाषिकांसाठी उभे राहतो असं म्हणणारं राज ठाकरे यांचा पक्ष व त्यासोबत उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यासोबत युती केली म्हणजे उद्धव ठाकरे यांचा देखील पक्ष या प्रकरणामध्ये एकही शब्द बोलताना दिसत नाहीये। तर मग ठाकरे यांच्या नजरेमध्ये मराठी नेमकं कोण आहे, मराठी भाषिक नेमके कोण आहेत किंवा मग जात पाहून हे न्याय मिळवून देतात का, असा प्रश्न आता उपस्थित राहायला लागलाय। तर नेमकं प्रकरण काय आहे, कुठला आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे। परंतु तत्पूर्वी तुम्हाला सर्वांना विनंती असेल, आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, मुंबईतील चेंबूर परिसरात रहेजा बिल्डरने आपल्याच बौद्ध कर्मचाऱ्याला जातीवाचक शिवीगाळ करत तुम जेबीमवाले कभी सुधरोगे नाही असं म्हणत मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। कागदपत्रे व्यवस्थित स्टेपल न केल्याच्या क्षुल्लक कारणावरून बिल्डर सुशील रहेजाने राहुल जाधव या तरुणास मारहाण करत अत्यंत आक्षेपार्ह विधान केले आहे। या प्रकरणी गोवंडी पोलीस ठाण्यात रहेजा याच्यावरती अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तर मिळालेल्या माहितीनुसार पीडित तरुण राहुल जाधव हा बिल्डर सुशील रहेजा यांच्याकडे कार्यरत आहे। घटनेच्या दिवशी कागदपत्रे व्यवस्थित न ठेवल्याने स्टेपल न केल्याचा राग मनात धरून रहेजा यांनी राहुलला मारहाण केली। केवळ इतक्यावरच न थांबता तुम घटिया जेबीमवाले लोक कभी सुधरेगा नाही असे वादग्रस्त वक्तव्य आणि जातीवाचक शिवीगाळ करून त्यांनी स्टाफ समोरच त्यांचा अपमान करत मारहाण केली। या घटनेची माहिती जशी वंचित बहुजन आघाडीला मिळाली त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे जे तालुका अध्यक्ष होते ते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले। त्यांनी थेट राहुल जाधव याला डीसीपी समीर शेख यांच्यासमोर नेले व त्यांचे कार्यालय गाठत त्या ठिकाणी थेट अॅट्रॉसिटी अंतर्गत त्याच्यावरती कायदा व गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। परंतु याबाबत मित्रांनो आता प्रश्न असा उपस्थित राहायला लागलेला आहे, राज ठाकरे यांचा जो पक्ष नेहमी मराठी भाषिकांच्यासाठी उभा राहतो किंवा कुठल्याही मराठी माणसावरती अन्याय अत्याचार झाला तर त्या ठिकाणी उभा राहत असतो, तर तोच पक्ष आज या ठिकाणी कुठलाच स्टँड घेताना दिसत नाहीये। म्हणजेच ठाकरे बंधू कुठलाही स्टँड घेताना दिसत नाही। तर मग का? कारण फक्त त्या ठिकाणी एका जेबीमवाल्या व्यक्तीला मारहाण झाली म्हणून की अन्य काही कारण आहे, असे अनेक प्रश्न उपस्थित राहायला लागलेले आहेत। कारण आपण या अगोदर पाहिलेलं आहे की या ठिकाणी ठाकरे बंधूंनी महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये मराठी भाषेचा अजेंडा मोठ्या प्रमाणात राबविला होता आणि त्या ठिकाणी त्यांनी आम्ही मराठी भाषिकांसाठी सदैव उपस्थित राहू असं देखील त्यांनी वक्तव्य केलं होतं। मग बौद्ध समाज मराठी भाषा बोलत नाही का? की मग मराठी माणूस जो आहे फक्त त्यांच्यासाठी एक विशिष्ट जातीचेच लोक येतात, त्यामध्ये बौद्ध येत नाहीत, अशा अनेक प्रश्न आता उपस्थित राहायला लागलेले आहेत। तरी तुमचं याबाबत काय मत आहे खाली कॉमेंट करून सांगा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा।